मुंबई टी20 महिला लीगच्या घोषणेसोबतच मुंबईतील बीकेसी येथील एमसीएमध्ये आयोजित एका भव्य समारंभात महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठाणे स्काय रायझर्स संघाच्या जर्सीचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले। याप्रसंगी ठाणे स्काय रायझर्स फ्रँचायझीचे मालक आणि संघातील खेळाडू विशेषतः उपस्थित होते। खरं तर मी म्हणजे 2026 हा क्रिकेट महिला क्रिकेट जगामध्ये सन्मानच आहे की महिला क्रिकेट ची कॅप्टन तिला हरप्रीत पद्मश्रीने सन्मान केलेला झालाय। आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की मुंबई प्रीमियर लीग जे T20 होते ते पहिल्यांदा महिलाची क्रिकेटची टीम त्याच्यात सामील झालेली आहे। आणि ह्यावेळी 3 टीम आहेत, म्हणजे 3 ओनर्स आहेत। आणि मला वाटतं की हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे। आम्ही त्याचा खूप म्हणजे आम्हाला सन्मान वाटला। तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की तुमची स्पर्धा जिंकू शकते तुमचा संघ? असं काय कॅप्टनला प्रश्न आहे? कॅप्टन तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की स्पर्धा जिंकू शकते? आपली टीम बद्दल सांगा तुम्ही। We have the attitude of winning. We know how to win, and we have experienced and younger talents equally managed, and we have an amazing support staff as well, very experienced. So yes, that is definitely या सीझन मध्ये सर्वात ताकद संघाची असेल। या सीझन मध्ये संघाची सर्वात ताकद कोणती असेल? या सीझन मध्ये संघाची ताकद कोण असेल? सर्वात मजबूत टीम कोणती आहे? आमचीच असेल, ठाणे स्काय रायझर्स। आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे आम्ही खूप लकी होत की आम्हाला सायमा आमच्या या पूलमध्ये आम्हाला मिळाली। आणि कारण की शी इज अ ट्रू लीडर अँड दॅट यू विल सी वन्स द टुर्नामेंट कमेन्सेस। पण ओव्हरऑल असं बघायला गेलं की आमची टीम इज व्हेरी वेल बॅलन्स्ड। म्हणजे मॅक्सिमम हा जो फॉर्मॅट ऑफ प्ले आहे त्याला जे लागतं म्हणजे एक ऑलराऊंड प्ले, तर आमच्याकडे असं मला वाटतं की इट इज नॉट अ व्हेरी वन साइडेड टीम, इक्वली बॅलन्स्ड टीम आहे। आणि आय एम शुअर आता किती दिवसापासून ते टीम एकत्र खेळतात, प्रॅक्टिस मॅचेस करतायत, ट्रेनिंग घेत आहेत, टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज होत आहेत। तर ऍक्च्युअली व्हेरी हॅपी विथ द प्रोग्रेस। आय एम शुअर लाईक सायमा इज ऑल्सो बीइंग द लीडर अँड द कॅप्टन ऑफ द टीम, शी इज ऑल्सो there to motivate and support all the other players, younger players. And intention एवढंच आहे की याच्यातून हा एक प्लॅटफॉर्म टीम घेण्याचा उद्देशच आहे की एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं या मुलींसाठी, की कुठेतरी हीच मुली आता जे आहेत पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जेव्हा असो किंवा इंडियाला रिप्रेझेंट करतील। सायमा जसं आहे तर तिला इन्स्पिरेशन आणतात टीम, तर टुमॉरो टेकिंग हर ॲज एन इन्स्पिरेशन, गेटिंग टू प्ले विथ हर ऑल्सो इज अ बिग थिंग फॉर these girls. And tomorrow, if they get to represent the country along with her, then I think it is target achieved. I'm sure our partners also and co-team owners also agree with that. जिम्मेदारी पसंद है। जब वो जिम्मेदारी दी जाती है मतलब उनको इतना कॉन्फिडेंस है, that gives me a different kind of confidence. And जैसी टीम है हमारी, I think जैसे जितना बैलेंस टीम है हमारा, हमें इतना कॉन्फिडेंस है कि हम ये टूर्नामेंट जरूर दौड़ सकते हैं। टीम के बारे में बताओ। वी हैव वृषाली भगत जो बहुत एक्सपीरियंस बैटर है हमारे पास, और किंजल जो है वो हमारे पास यंग है लेकिन फियरलेस बैटर है। तो ऐसे काफी अच्छे कॉम्बिनेशन है। वी हैव अ लॉट ऑफ गुड ऑलराउंडर्स जो बॉलिंग और बैटिंग दोनों कर सकते हैं। एंड फील्डिंग जो है वो हमारी टीम का सबसे बड़ा एडवांटेज है। येस, वी हैव अ वेरी बेस्ट। तर तुम्हाला असं काय वाटलं की आय शुड टेक द वुमन्स टीम अँड कम फॉरवर्ड, बिकॉज द फर्स्ट टाइम वुमन्स T20 टीम थोडं नाही, याचं म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी आधी चेअरमॅन होतो T20 मुंबई लीगचं। म्हणजे 2018 नंतर 6 वर्षांनी परत आम्ही 2025 ला परत ते करून दाखवलं अंडर माय चेअरमॅनशिप। आणि माझ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या लास्ट मीटिंग मध्ये मी वुमेन्स T20 आपल्याला करायचंय हे मी सँक्शन करून घेतलं। आणि तो टेन्युअर माझा संपला आणि नवीन आमचे जे चेअरमॅन आहेत राजदीप आणि प्रेसिडेंट अजिंक्य, तर त्यांना जेव्हा ते पुटअप होतं त्यांना सांगितलं की तुम्ही
मेन्स सोबतच या लीगला कमेंट्स करा. इट विल बी, आय थिंक द टाइमिंग विल मॅच. तो दोनों एक साथ हो जाएगा. विमेन्स ऑल्सो, विमेन्स भी चालू हो जाएगा आणि मेन्स तो जैसे अपने ऑलरेडी चालू आहे. तर माझा विचार हाच होता की आपण ते स्वप्न पाहिलं होतं, तर त्या स्वप्नात आपला कुठेतरी वाटा असायला, म्हणून मी आय हॅव टू बी द फ्रंट रनर. If I lead, then there will be more people along with me who will come ahead, which is why we all took a decision to get this team, and I'm very happy and proud of our team. या मॅच बद्दल तुम्ही बोलाल का? How- कुठल्या मॅच बद्दल? या जे 3 मॅचेस 3 टीम आहेत हा. ते कसे होणार आणि काय? बेसिकली आता T20 मेन्स लीग जे आहे ते 1st to 14th पर्यंत ते जो शेड्यूल आहे, त्या शेड्यूल मध्ये आमचे 4 मॅचेस आहेत वुमेन्सचे, अँड फायनल्स इज अलॉंग विथ द मेन्स ओनली. आय थिंक इट्स ऑन 13th, राईट, द फायनल्स. तर पूर्ण हा 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे. अँड आय थिंक प्रवास आता सुरू झालेला आहे. IPL आता कुठेतरी एंड होत असताना आता मुंबईचा आमचा जो हा होम ग्राउंड लीग आहे ते कुठेतरी सुरू होते. अँड आय एम शुअर अँड आय नो दॅट दीज प्लेयर्स आर ऑलरेडी इन दॅट झोन. Since so many days they are all together, they are already focused and in the zone, and they are ready to win. Like, and they have all said that we are here to. Yes, extremely proud of them. And ओनर तुम्ही काय म्हणता? Should I talk in English for a change? Yeah. So I feel like this is a platform. It's a wonderful platform to let our girls shine. India or Mumbai, we are a cricket crazy nation, but we give a lot of importance to men's cricket. Suddenly and slowly and steadily, we've started giving equal importance to women's cricket. The fact that the Mumbai Cricket Association has thought of this and come up with this league is commendable. Our aim from this is, yes, to give a larger platform to these girls to come up, to play, to shine. And like Nihang had mentioned earlier also today, that we can treat ourselves as a success if even one or few of our girls represents the nation. So I think that's our aim here. साइमा, अभी हमारी टीम जा रही है, ऑलरेडी गई है T20 की वुमेन्स टीम, उसके बारे में क्या बोलोगे और आप कहाँ देख रहे हो अपने आप को? अभी जो T20 वर्ल्ड कप को जो टीम गई है, आई थिंक बहुत सारा कॉन्फिडेंस लेके गई है, क्योंकि हम लास्ट जो टूर्नामेंट खेले थे उसमें हम चैंपियन थे, जो ICC टूर्नामेंट खेले. सो यस, डेफिनेटली और एक ट्रॉफी वेटिंग पे, एंड वी गेट दैट गो. एंड जहाँ मैं खुद को देख रही हूँ, अभी हमारा इंडिया ए सीरीज है, तो वो एक यूके जाएंगे एंड वहाँ पर भी मतलब नहीं, उनको इंटरेस्ट था इसलिए मैं भी इन्वॉल्व. मैं वही पूछना चाहता कि उनका कितना सपोर्ट रहा हो. नहीं, पूरा सपोर्ट उनका ही है. एक्चुअली उनके वजह से मुझे एसोसिएशन में जो अभी हमारे क्लब सेक्रेटरी से इनकी जो जानकारी हुई वो उन्हीं के वजह से हुई, क्योंकि वो भी इलेक्शन में लड़ चुके हैं. तो उस दरमियान वो मुझे एक्सपोजर तभी मिला कि सब उसमें से, और एक उनसे एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है, अलग सीख मिलती है. कहते हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो राजनीति है वो देश की राजनीति से भी अलग है. तो ये एक अलग एक्सपीरियंस मिल रहा है. एंड मैं अभी यंग हूँ तो वो सीख रहा हूँ एवरी ईयर, एवरी डे, वन डे एट अ टाइम. तो इट्स अ गुड फीलिंग. वन डे एट अ टाइम वो एक्सपीरियंस ले रहे हैं और आगे बढ़ रहे हैं. मेरा नहीं, मराठी क्या, देखिए क्रिकेट सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं है, क्रिकेट पूरे दुनिया के लिए. तो पूरे तीनों लैंग्वेज में कॉमेंट्री होनी चाहिए, और खासकर मराठी के बारे में मैं यही कहना चाहता हूँ. मैंने मराठी जो कंपलसरी की है वो टैक्सी ड्राइवर्स के लिए, क्रिकेटर्स के लिए. क्रिकेटर्स पूरे दुनिया से आते हैं, पूरे दुनिया में क्रिकेट को बहुत ही प्यार दिया है. तो ऐसी परिस्थिति जो टैक्सी रिक्शा ड्राइवर की है वो क्रिकेट की नहीं है. इसलिए मराठी अगर क्रिकेटर्स को आएगा, मराठी में अगर कमेंट्री होगी तो मेरे लिए बहुत ही सुवर्ण होगा. यही चाहूंगा कि मराठी में ज्यादा से ज्यादा होना चाहिए. मगर जैसे मैं प्रवासियों के साथ संवाद रिक्शा टैक्सी ड्राइवर में मराठी में करना चाहिए, ऐसी कामनाएं रखता हूँ. तो जो हमारे दुनिया भर के प्रेक्षक है, जिनको हर लैंग्वेज से प्यार तो होता है मगर कमेंट्री होती है तो इंग्लिश में ही उनको समझ में आती है, तो मैं ये चाहूंगा कि हिंदी और इंग्लिश में भी कमेंट्री होनी चाहिए. सर तुम्ही टीम ओनर आहात आणि टीम ओनर आहात, टीम ओनर, तर त्याबद्दल एक हा पहिलीच टुर्नामेंट आहे वुमेन बद्दल, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? पहिलं तर टीम ओनर मी नाहीये,
टीम ओनर परीक्षा सरनाईक आणि परीक्षा सरनाईकांनी टीम घेतली. बघा, प्रताप सरनाईक बरोबर परीक्षा सरनाईकनी लग्न केलं, प्रताप सरनाईकचं भाग्य उजळलं. तसं आता परीक्षा सरनाईकनी ही टीम घेतली, या टीमचं भाग्य उजळणार आणि मी लिहून देतो तुम्हाला, ही टीम फायनल मारणार. विश्वास असताना कोणता खेळ तुम्हाला ह्या वेळेस मला आश्चर्यचकित करू शकतो? आश्चर्यचकित कोणता खेळ असणार? मी थांबलेली, मला वाटतं तू सायमाला विचारलं. इंग्लिश नाही, मराठी येते. मी आमची जी अंडर 19 प्लेयर्स आहे ना, माझं खूप होप आहे त्यांच्यावर. आज नाही, आय थिंक मेहक वॉज नॉट हिअर. मेहक आहे, आमची मेहक आहे, मग उशाली आहे, निया पंडित आहे, झील आहे. आय फील आमचं ते खूप अमेझिंग ऑलराऊंडर्स आहे आणि अंडर 19 आहे आणि खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना की लहान एज मध्ये पण फेस एव्हरीवर त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड ह्यांची मॅचला. आणि आमची टीम आता यांचे खूप सेशन झाले ट्रेनिंगचे, टीम बॉन्डिंगचे. आम्ही अंडरडॉग्स आहोत ऍक्च्युली फॉर दिस लीग. आय फील मी पप्पा बोलले मी जेन्युइनली शाईन. प्रचार शेट्टी अजय कदम सर मॅच सर. मॅडम, तुम्ही काहीतरी बरं शांत आहात. तुम्ही माहिती विनर आहात, सरांनी सांगितलं टीम विनर आहे अगोदर. मी तर एक महिला असून म्हणजे महिलांसाठी मी खूप काय करत असते आणि आज मला अभिमान आहे की मी एक महिला टीमची ओनर झालेली आहे. आणि ह्या सगळ्या लहान मुली म्हणजे पण त्यांच्यामध्ये मी जेव्हा त्या स्टेजवरती येत होते तर मला सायमामध्ये म्हणजे मी जसं सायमाला बघितलं स्टेजवरती, मी वियांगा सांगितलं की हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. आणि जशी टीम एक एक मुली येत होतात तर मला ते खूप म्हणजे 17-18 वर्ष अशा, पण त्याच्यामध्ये जो एक जिद्द आणि एक म्हणतो ना क्रिकेटला ती पाहिजे ते त्या मला मुलींमध्ये दिसत होते. तर नक्कीच मला वाटतं त्यांची मेहनत एक ओनर म्हणून प्रत्येक ओनरला वाटतं की आम्ही जिंकायला पाहिजे. पण मला त्याच्यातच आनंद आहे की मी आज ह्या महिला क्रिकेट टीमची ओनर आहे आणि मी म्हणजे त्यांच्या मेहनतीला पुढे घेण्यामध्ये माझा थोडासा सहभाग. मॅडम, टीम बद्दल काय सांगाल? कसे चयन झाला होता, कसं सिलेक्शन झालं होतं? टीमच्या सिलेक्शन खरं मला वियांगचं कौतुक करावं वाटते की मुंबई प्रीमियर लीग ही महिलांची ही फर्स्ट टाइम होते. आणि बघा, मी आता सायमाशी बोलत होती तर सायमा आणि माझं बोलण्यामध्ये असं की आम्ही प्रॅक्टिस कितीही करतो, पण जेव्हा मॅच होते तेव्हा मुंबई आपण म्हणतो ना की सिटीची मॅच झाली किंवा कॉलेजची मॅच झाली, शाळेतली मॅच झाली, त्या मॅच मध्ये आणि मुंबई प्रीमियर लीग हे खेळण्यामध्ये जेवढं शिकायला मिळतं तर मला तर असं आशा आहे की ह्या तिन्ही टीम मधनं काहीतरी मुली होईल, काहीतरी मुली त्या आपल्या इंडियन क्रिकेट टीमला पण सिलेक्ट व्हायला पाहिजे. कारण अशा मॅचेस होत आहेत. तर वियांग म्हणून नाही, पण वियांग एक स्पोर्ट्स पर्सन, कारण तो शाळेत पण होता आणि कुठेतरी त्याला ती आवड आहे, त्याची पॅशन आहे. म्हणजे तो आर्किटेक्चर आहे, बिझनेस खूप छान करतोय, पण स्पोर्ट्स बद्दल पण मला काहीतरी करायचंय. त्याची जी मी चळवळ बघते म्हणजे आणि खूप छान करायचंय. कारण मुंबई प्रीमियर लीग स्टार्ट करण्यासाठी पण त्याची जी मेहनत होती, कारण 6 वर्ष ते चालू नव्हतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मागचे आपलं वॉर वगैरे काहीतरी चालू होतं, IPL चालू होतं, त्यात पावसाची पण चांगलं काम करतात तर ते चांगलं झालं. आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे मुंबई प्रीमियर लीग महिलांचं होणार हे त्यांनी करून घेतलं. मी कमिटीचं पण सगळ्यांचं कौतुक करते आणि त्यांचा आभार पण मानते आणि ह्या टीमला मी खूप आशीर्वाद देते. मित्रच आहेत सगळे, पण आमचं लक्ष ठाणे स्काय रायडर्सवर आहे. फुल्ली फोकस्ड ऑन ठाणे स्काय रायडर. दुसरी टीम क्या कर रही है, क्यों कर रही है, ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष आणि वी आर व्हेरी टुगेदर. ऑल ऑफ अस आर व्हेरी क्लोज नेट. आमचं जसं मी म्हणालो की फुल्ली बॅलन्स टीम आहे, म्हणजे कोणावरती डिपेंडन्सी नाहीये, बट द अंडरस्टँडिंग बिटवीन द टीम खूप छान आहे. आणि हे तुम्हाला आय एम शुअर वानखेडे स्टेडियम मध्ये जेव्हा या मॅचेस होतील आणि या पूर्ण पूर्णपणे मुंबईकर जेव्हा येतील बघायला तर तो कॉन्फिडन्स या टीम मध्ये दिसेल. या मुंबईकरांचा भरपूर असे पण प्लेयर्स आहेत म्हणजे ज्यांचे या प्लेयर्सचे आता फॅन फॉलोईंग सुद्धा भरपूर पटीने वाढेल असं मला तरी वाटतंय. बिकॉज वी हॅव सम रिअली डायनामिक फिल्डर्स इन द टीम. म्हणजे हे आमचं ऍक्च्युअली वैशिष्ट्य आहे की आय थिंक ऑलराऊंड फिल्डर्स खूप छान आहेत आमच्या
टीम मध्ये आणि एव्हरी बॉल दे ट्रीटेड लाईक इट्स अ लास्ट बॉल यु नो ते मी कुठेतरी बघितलंय सो आय एम व्हेरी हॅपी विथ इस Wish you तरह all the best. एक लास्ट इस तरह की लीग से क्या आने वाली पीढ़ी स्पेशली महिलाओं को बहुत मोटिवेशन मिलेगा, नए नए बच्चे जो आ रहे हैं और क्या कुछ करना चाहिए? Child, fan. I was growing up very confident. There was much hope for girl training, girl coming up cricket. अभी देख के मुझे लगता है कि न्यू जनरेशन को कितना मोटिवेशन मिलेगा. Definitely very big fan. ओके